हॅलो स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या PhD एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर सेक्शन 1 आणि यामध्ये आपण संपूर्ण सिलेबस ऑफ सेक्शन 1 दॅट इज पेपर 1 डिस्कस करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये मॅथमॅटिकल रिझनिंगचा प्रॉफिट अँड लॉस हा टॉपिकचा पार्ट 3 आपण पाहणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर ड्यू लेक्चरला स्टार्ट करूयात. यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजीसाठी कंप्लीट कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे बाय ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म. फुल कोर्स तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स फॉर रिसर्च मेथडॉलॉजी अवेलेबल करून देण्यात येईल. यामध्ये फॉलोइंग फीचर्स असतील: संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि डेली लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येईल. 1500+ सरावासाठी MCQची PDF आणि या दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्या द्वारे तुम्ही कोर्सला जे आहे एनरोलमेंट करू शकता. हा फुल कोर्स जो आहे मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह लेक्चर्स, 1500+ MCQs चं जे PDF आहे ते तुम्ही इझिली मोबाईलमधून पण डाउनलोड करू शकता. ह्या संपूर्ण फीचर्सला ॲक्सेस करू शकता इन द कोर्स फीस ऑफ 699 रुपीज ओनली. कोर्स स्टार्टिंग टू एंड जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केलात तर रिलिजियसली तुम्ही जर ह्या कोर्सला स्टार्टिंग टू एंड पाहिलात तर तुम्हाला यामध्ये नक्की चांगले मार्क्स भेटतील आणि तुमचं गॅरंटेड सिलेक्शन होईल. विदाउट एनी फर्दर ड्यू लेक्चरला स्टार्ट करूयात. हा आहे टाईप 1 ऑफ द क्वेश्चन, ज्यामध्ये आपण शॉर्ट ट्रिक शिकणार आहोत. प्रश्नामध्ये काय दिलेलं आधी समजून घेऊयात. अ शॉपकीपर सोल्ड अन आर्टिकल फॉर ₹200 विथ अ लॉस ऑफ 20%. व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल? एका दुकानदारांनी एक आर्टिकल 200 रुपयाला विकलं, त्यावरती त्याला 20% लॉस झालेला आहे. तर विचारलेलं आहे त्या वस्तूची कॉस्ट प्राइस काय आहे, खरेदी किंमत काय आहे. तर यामध्ये सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री किंमत जी आहे ते देऊन ठेवलेली आहे 200 रुपये आणि आपल्याला लॉस दिलेला आहे, तोटा दिलेला आहे 20%. आपल्याला शोधायचा आहे इथे खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइस. एक तुम्हाला सिंपलशी गोष्ट करायची आहे, जेव्हा तुम्हाला सेलिंग प्राइस किंवा कॉस्ट प्राइसपैकी एखादी व्हॅल्यू दिलेली असेल, ठीक आहे, कोणती पण सेलिंग प्राइस किंवा कॉस्ट प्राइस, आणि त्यासोबतच तुम्हाला लॉसची किंवा प्रॉफिटची टक्केवारी दिलेली असेल, खरेदी किंमत किंवा विक्री किंमती दोन्हीपैकी कोणतीही एक किंमत दिलेली असेल, सोबत लॉस पर्सेंटेज किंवा प्रॉफिट पर्सेंटेज, तुम्हाला तोट्याची टक्केवारी किंवा नफ्याची जर टक्केवारी दिलेली असेल तर त्या टाईमला तुम्हाला ही ट्रिक वापरायची आहे. पहिली स्टेप काय करायची इथे पहा. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 मध्ये तुम्ही कॉस्ट प्राइस एक साईडला लिहा आणि दुसऱ्या साईडला सेलिंग प्राइस असा 2 कॉलम बनवा. आपल्याला माहिती आहे कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत, ओके. आणि असे 2 कॉलम्स बनवून मी परत ह्याला 2 सेक्शनमध्ये डिवाइड करते. ह्या दुसऱ्या सेक्शनमध्ये जे तुम्हाला ह्याच्यामध्ये डेटा दिलेला आहे, प्रश्नामध्ये डेटा दिलेला आहे, क्वेश्चनमधला डेटा तुम्ही ह्या सेकंड रोमध्ये लिहा. सेलिंग प्राइस दिलेली आहे का नाही, सेलिंग प्राइस दिलेली नाही म्हणून जशाल तसा मी क्वेश्चन मार्क लिहिल, ठीक आहे. यानंतर सेलिंग प्राइस प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेली आहे विक्री किंमत 200 रुपये, तर मी जशाला तसं एक्झॅक्ट ह्या रोमध्ये खाली लिहिलेलं आहे, ठीक आहे. आता हा प्रश्नामध्ये दिलेला डेटा. आता स्टेप नंबर 2 काय आहे इथे लक्ष द्या. स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय केलं, एक कॉलम बनवला सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइससाठी. प्रश्नामध्ये जो काही डेटा दिलेला आहे तो आपण हा सेकंड रोमध्ये लिहिला. प्रश्नामध्ये कॉस्ट प्राइस दिलेली नव्हती, खरेदी किंमत दिलेली नव्हती, म्हणून आपण जशाल तसं क्वेश्चन मार्क घेतला. सेलिंग प्राइस म्हणजेच काय, तुमची विक्री किंमत. प्रश्नामध्ये दिलेली आहे 200 रुपये, ठीक आहे, त्याला आपण जशाला तसं इथं लिहिलेलं आहे. आता कॉस्ट प्राइस आपण इथे स्टेप 2 मध्ये काय करणार आहोत, कॉस्ट प्राइस इथे 100 रुपये कन्सिडर करणार आहोत. आणि ह्या कॉस्ट प्राइसमध्ये तुम्हाला जे काही लॉस झालेला आहे किंवा प्रॉफिट झालेला आहे ते तुम्हाला इथे नोट डाऊन करायचं आहे. म्हणजे काय, 100 रुपयांवरती तुम्हाला 20% नफा झालेला दाखवत आहे. 100 रुपयांवरती 20% नफा म्हणजे 20 रुपयांचा नफा होत आहे. म्हणजे तुम्ही वजा करतो, 100 रुपयांमधून 20 रुपये वजा केला, तुम्हाला 80 रुपये इथे विक्री किंमत भेटलेली आहे, ठीक आहे. ऑलवेज रिमेंबर, कॉस्ट प्राइस नेहमी 100 रुपये पकडायची आहे. त्यावरती 20% नफा होत असेल तर ती व्हॅल्यू वजा करायची. जर एखाद्या दिलेल्या टक्केवारीमध्ये प्रॉफिट होत असेल, नफा
होत असेल तर बेरीज करायचं सॉरी, आणि तोटा होत असेल तर वजा करायचा. यामध्ये तुम्हाला 20% तोटा झालेला आहे, लॉस झालेला आहे, म्हणून मी इथे 20 रुपये मायनस केले, वजा केले, मला 80 रुपये इथे विक्री किंमत भेटली. आता स्टेप नंबर 3 इज द लास्ट स्टेप जे आपण यामध्ये करणार आहोत. स्टेप नंबर 3 काय आहे, तुम्ही इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, क्रॉस फॉर्ममध्ये तुम्ही गुणाकार करणार आहोत. इथे पहा, 200 रुपयाच्या क्रॉस व्हॅल्यूमध्ये कोणती व्हॅल्यू यायला लागली, 100 रुपये यायला लागली, बरोबर. तर ती 100 रुपये इथे मल्टिप्लाय करा, इज इक्वल टूला इज इक्वल टू जशाला तसं ठेवा. आणि आता क्वेश्चन मार्कमध्ये क्रॉस येणारी व्हॅल्यू आहे 80 रुपये, तर क्वेश्चन मार्क गुणिले 80 रुपये. शोधायचं काय, प्रश्न क्रमांक. आपल्याला बेसिकली ते क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू शोधायची आहे. बाकीची जी व्हॅल्यू आहे ते दुसऱ्या बाजूला घेऊन जा. दुसऱ्या बाजूला जेव्हा मी 80ला घेऊन जाते, तो गुणाकारामध्ये तुमच्या उजव्या बाजूला होता, जेव्हा मी त्याला डाव्या बाजूला घेऊन जाते तो भागाकारामध्ये जातो. ऑलवेज रिमेंबर 2 थिंग्स. कधी तुम्ही इक्वल टूच्या कुठल्याही बाजूला व्हॅल्यू घेऊन जात असाल, गुणाकारातली व्हॅल्यू भागाकारात जाते, भागाकारातली व्हॅल्यू गुणाकारात जाते. इथे 80 गुणाकारात होता, म्हणून त्या बाजूला डाव्या बाजूला घेऊन गेल्यावरती तो भागाकारात गेला. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, तर आता परत एकदा मी हा क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करते. क्वेश्चन काय होता, क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सांगितलं ट्रिक ही कधी वापरायची, जेव्हा तुम्हाला खरेदी किंमत किंवा विक्री किंमतीमधले दोन्हीपैकी एक व्हॅल्यू दिलेली असेल. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेली आहे विक्री किंमत 200 रुपये, सोबतच तुम्हाला लॉस किंवा प्रॉफिटची टक्केवारी दिलेली असेल. या प्रश्नामध्ये दिलेली तुम्हाला लॉसची टक्केवारी, आणि शोधायला सांगितलं कॉस्ट प्राइस, खरेदी किंमत किंवा विक्री किंमत. तेव्हा जेव्हा असा टाईपचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला ही ट्रिक वापरायची. ट्रिक काय, स्टेप 1, सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइसचा कॉलम बनवा. कॉस्ट प्राइस म्हणजेच काय, आपली खरेदी किंमत. सेलिंग प्राइस काय आहे, विक्री किंमत. या दोघांचे कॉलम्स बनवून 2 रोज बनवा. ठीक आहे, जी दुसरा रो आहे, जो दुसरा रो आहे, त्या दुसऱ्या रोमध्ये तुम्ही काय करणार आहात, जी व्हॅल्यू दिलेली आहे ते लिहायची आहे तुम्हाला प्रश्नामध्ये. म्हणजे क्वेश्चनमधला दिलेला डेटा तुम्हाला लिहायचा आहे. प्रश्नामध्ये खरेदी किंमत दिलेली आहे का नाही म्हणून जशाल तसं प्रश्न क्रमांक मी केला. सेलिंग प्राइस, विक्री किंमत दिलेली आहे 200 रुपये, तर जशाल तसं मी लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये पहा, आता तुम्हाला जी कॉस्ट प्राइस आहे, स्टेप 2 मध्ये काय करायचं आहे, कॉस्ट प्राइस तुम्हाला नेहमी प्रत्येक प्रश्नामध्ये 100 रुपये कन्सिडर करायचे. का 100 रुपये पकडला आपण, कारण त्या व्हॅल्यूवर टक्केवारी शोधायला सोपं जातं. 100 रुपयांवरती 20% या प्रश्नामध्ये नफा सांगितला, तोटा सांगितलेला आहे. तोटा जेव्हा सांगतो 100 रुपयांवरती 20% तोटा म्हणजे 20 रुपयांचा तोटा, म्हणजे -20 केलं, राहिलं काय, 80 रुपये. 80 रुपये तुमची काय झाली, विक्री किंमत. स्टेप 3 काय आहे मग, स्टेप 3 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, क्रॉस गुणाकार करायचा आहे. म्हणजे काय, यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. क्वेश्चन मार्क गुणिले 80, 100 गुणिले 200. शोधायचं काय, व्हॅल्यू क्वेश्चन मार्कची. बाकीच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या दुसऱ्या बाजूला घेऊन जा. मी या दुसऱ्या बाजूला घेऊन जात आहे, म्हणजे गुणाकारातली व्हॅल्यू भागाकारात गेलेली आहे. 2 4 जार 8, ओके, 4 2 जार 8, 9 10, 4 5 जार 20. गॉट इट. अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर इथे शोधायचं आहे. ठीक आहे, सो मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाउ. सेम टाईपचा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे पहा, टेबल हॅज बीन सोल्ड ॲट ₹6400 एट अ लॉस ऑफ 20%. व्हॉट इज द कॉस्ट प्राइस. या प्रश्नामध्ये पण तुम्हाला विक्री किंमत दिलेली आहे, दॅट इज 6400 रुपये. तुम्हाला लॉस दिलेला आहे 20%, आणि शोधायला सांगितलं खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस. आपली स्टेप 1 काय आहे, सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइसचा कॉलम बनवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, ओके, तर यामध्ये 2 कॉलम्स बनवणार आहे मी. यामध्ये तुमची सेलिंग प्राइस जी प्रश्नामध्ये दिलेली आहे, कॉस्ट प्राइस म्हणजे क्वेश्चनमधला डेटा जो आहे आपण सेकंड रोला लिहितो. क्वेश्चनमध्ये डेटा काय दिलेला आहे, 6400 रुपीज तुमची ही विक्री किंमत आहे. कॉस्ट प्राइस दिलेली नाही, जशाल तसा क्वेश्चन मार्क मी ठेवला. नंतर आपली स्टेप नंबर 2 काय आहे, स्टेप नंबर 2 मध्ये आपण काय करतो, जो वरचा कॉलम आहे त्या कॉलममध्ये कॉस्ट प्राइस 100 रुपये पकडतो, म्हणजे खरेदी किंमत 100 रुपये पकडत असतो. ठीक आहे, ती व्हॅल्यू आपण कन्सिडर केल्यावरती त्यावरती आपल्याला 20%चा नफा शोधायचा आहे किंवा तोटा शोधायचा. जे काही प्रश्नामध्ये तोटा सांगितला म्हणजे 100 रुपयांवरती 20%चा तोटा म्हणजे 20 रुपयांचा तोटा. 100 मधून 20 वजा करा, तुम्हाला 80 रुपये किंमत भेटणार आहे, काय, विक्री किंमत. ठीक आहे, आता स्टेप नंबर 3 काय आहे, स्टेप नंबर 3 मध्ये आपण क्रॉस
क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 6400 गुणिले 100 इज इक्वल टू 80 गुणिले क्वेश्चन मार्क. आपल्याला क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू शोधायची आहे, तर मग हे बाकीच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊ, डाव्या बाजूला. 6400 गुणिले 100 जशाला तसा भागिले 80, कारण गुणाकारातली व्हॅल्यू भागाकारात गेलेली आहे. ठीक आहे, 0 0 कटला, यामध्ये 8,864 वरचा 0, 8,000 रुपये ही तुमची काय असणार आहे, रिक्वायर्ड खरेदी किंमत असणार आहे. कॉस्ट प्राईसची व्हॅल्यू काय आली, 8,000. म्हणजे 8,000 घेतलेली वस्तू तुम्ही 6,400ला विकलात, तेव्हा तुम्हाला 20% तोटा झालेला आहे. ठीक आहे. सो मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. अ बॅग हॅज बीन बॉट फॉर ₹420 अँड सोल्ड ॲट अ प्रॉफिट ऑफ 15%. व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ दी बॅग. हा सेम टाईप ऑफ क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय दिलेलं लक्षात घ्या. बॅग हॅज बीन बॉट म्हणलेलं आहे, म्हणजे एक बॅग आपण जी आहे खरेदी केलेली आहे. तुम्हाला आता या प्रश्नामध्ये खरेदी किंमत दिलेली आहे. खरेदी किंमत किती आहे, 420 रुपये. प्रॉफिट दिलेला आहे, सोल्ड ॲट अ प्रॉफिट ऑफ 15%. तुम्हाला जो नफा झालेला आहे, दॅट इज प्रॉफिट जो झालेला आहे तुमचा, तो दिलेला आहे 15%. तुम्हाला सेलिंग प्राईस शोधायची आहे. व्हेरी सिम्पल. कॉस्ट प्राईस, सेलिंग प्राईसचा कॉलम बनवा, त्यामध्ये 2 रोज बनवून टाका. ठीक आहे. जे 2 रोज तुम्ही बनवायला लागला, त्यामधल्या सेकंड रोमध्ये तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेला डेटा लिहायचा आहे. प्रश्नामध्ये दिलेला डेटा काय, 420 रुपये मॅम खरेदी किंमत प्रश्नात दिलेली आहे. विक्री किंमत दिलेली नाही, जशाला तसा क्वेश्चन मार्क मी इथे ठेवेल. ठीक आहे. तर यामध्ये पहा, तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे, स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये आपण काय करतो, खरेदी किंमत जी आहे आपली 100 रुपये पकडत असतो. ही जी खरेदी किंमत आहे त्यावरती आता आपल्याला 15%चा प्रॉफिट घ्यायचा आहे, म्हणजे नफा घ्यायचा आहे. नफा म्हणजे काय, 100 रुपयांवरती 15% नफा म्हणजे 15 रुपयांचा नफा. जेव्हा नफा होतो आपण व्हॅल्यूला ॲड करतो, त्याची बेरीज घेतो. जर तोटा असेल तर त्याला आपण काय करतो, वजा करतो, सबस्ट्रॅक्ट करतो, जे आधी आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलं. या प्रश्नामध्ये नफा दिलेला आहे, म्हणजे 100 + 15 रुपयेवरचे म्हणजे 115 रुपये ही तुमची काय आलेली आहे, सेलिंग प्राईस. आता आपण काय करतो, स्टेप नंबर 3 मध्ये आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या द्वारे 420 गुणिले 115 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क गुणिले 100. ठीक आहे. एवढं जरी तुम्हाला समजलं असेल, बाकीच्या गोष्टी समजणं, तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं खूप सोपं जाईल. यामध्ये काय दिलेलं तर तुम्हाला, यामध्ये तुम्हाला सिम्पली जेव्हा केव्हा प्रश्नामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे क्वेश्चन येतात, काय की एक वस्तू जी आहे आपण या प्राईसला बाय केलेली आहे, या प्राईसला आपण काय बोलू, यावरती नफा झालेला आहे, तोटा झालेला, अशा वस्तू या जर डेटा दिलेला असेल तर तुम्ही हे क्वेश्चन्स इझिली जे आहे सॉल्व करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला आता समजलं असेल. खरेदी किंमत किंवा विक्री किंमत दिलेली असेल, दोघांपैकी एक डेटा देणं कंपल्सरी आहे. प्रॉफिट किंवा जे आहे आपला तोटा, दॅट इज नफा किंवा तोटापैकी एक व्हॅल्यू दिलेली असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता यामध्ये. ठीक आहे. टाईप 1 ऑफ द क्वेश्चन क्लिअर असेल तर कॅल्क्युलेशन करून टाकू. 420 गुणिले 115 भागिले 100. ठीक आहे. तर मग कॅल्क्युलेशन जर जमत नसेल तर तुम्ही सिम्पली काय करू शकता, ह्याला 0 0 कट करा. ठीक आहे. 5ने डिवाइड करून बघा. 5 2s are 10, 5 2s are 10, 1 कॅरेड, 5 3s are 15. 2नी इथे कट होऊ शकतं. 2 2s are 4, 2 1s are 2. 21 गुणिले 23 करा, तुमचं इथे आन्सर येऊन जाईल. गॉट इट. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. हे टाईप 1 मी क्लिअर केलेला आहे. टाईप 2 हा छोटासा पार्ट होता टाईप 1चा. टाईप 2 जो आहे तो पण मी क्लिअर करून टाकेल नेक्स्ट सेशनमध्ये. आणि आज जो नेक्स्ट सेशन आहे तो आजच अपलोड होईल, कारण काल ऑलरेडी लेक्चर आपण अपलोड नाही करू शकलो ड्यू टू सम नेटवर्क इश्यू. ठीक आहे. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा अँड कॉमेंट करा कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि उद्या जो आहे हा टाईप 2 आपण क्लिअर करून टाकू. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.